नगर परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी रात्री संपणार आहे. शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यभर अनेक नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. रविवारी दुपारी सांगोलामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्यानंतर रात्री शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावरती भरारी पथकाने छापा टाकत झाडाझडती घेतली. शहाजीबापू यांच्या जवळच्या लोकांचीही चौकशी झाल्याच्या बातम्या आहेत. 3 ते 4 दिवसांपूर्वी 15 नोव्हेंबरला हिंगोलीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती. या सभेच्या एक दिवस आधी शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शहर पोलिसांनी माझ्या घरावर छापा टाकत झाडाझडती घेतली असा आरोप केला. संतोष बांगर असोत किंवा शहाजीबापू पाटील, शिंदेसेनेच्या नेत्यांवर छापे पडल्यामुळे आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या सभांच्या पार्श्वभूमीवर पडल्यामुळे भाजपनेच गृहमंत्रालयाच्या माध्यमातून हे घडवून आणलं का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप हा वाद राज्यभर पेटलेला असताना शिंदेंच्या नेत्यांवर धाडी टाकून त्यांना ट्रॅप केलं जातंय अशा चर्चाही आता सुरू झाल्यात. पण या चर्चा नेमक्या आहेत काय? शिंदेच्या नेत्यांना खरंच ट्रॅप केलं जातंय का? यामागे गृहमंत्रालय आणि भाजपचा हात असल्याचा संशय का व्यक्त केला जातोय? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी जानकी पाटील. तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. सुरुवात करूयात सांगोलापासून. इथल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शेकाप एकत्र येऊन लढतायत, तर त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील मैदानात आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापू यांच्या विरोधामध्ये त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या शेकाप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलंय. त्यामुळे शहाजीबापू पाटील नाराज झाल्याचं बोललं गेलं. त्यांनी आरोप केला की लोकसभेला आजारी असताना सुद्धा मी प्रचार केला, भाजपच्या उमेदवाराला 15,000चं लीड मिळवून दिलं, पण तरीही विधानसभेला भाजपने मला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहाजीबापू पाटील विरुद्ध भाजप हा वाद सांगोल्यात चर्चेत आहे. त्यात बापूंनी अलीकडेच हिडस किळसवाणी एखाद्या अगदी वरती केलेला अत्याचार असावा अशा पद्धतीची वागणूक भाजपची आहे असं विधानसुद्धा केलं होतं. त्यामुळे हा वाद आणखीनच चिखळा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली. त्यानंतर संध्याकाळी शहाजीबापू यांची सुद्धा सभा झाली. या सभेनंतर भरारी पथकाने शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा टाकत झाडाझडती घेतली. शहाजीबापू यांच्या कार्यालयाप्रमाणेच त्यांच्या जवळच्या लोकांवर सुद्धा अशाच प्रकारचे छापे टाकण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्यात. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने LCBच्या पथकाने हे छापे टाकल्याचं आता म्हटलं जातंय. आता शिंदेसेनेच्या नेत्यांवर अशा पद्धतीने छापे पडण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. 4 ते 5 दिवसांपूर्वी कलमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या घरावरही अशाच पद्धतीने छापेमारी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि बांगर यांच्यातला संघर्ष चर्चेत आहे. आपल्या घराची झडती घेतल्याचा आरोप करतानाही बांगर यांचा रोख भाजपच्या मुटकुळे यांच्याकडेच होता. ते म्हणाले की 25 नोव्हेंबरला पहाटे 6 वाजता सगळे झोपलेले असताना माझ्या घरासमोर 100 पोलिसांचा ताफा उभा राहिला. माझ्या घराची झाडाझडती घेतली गेली. कपाट, कपडे, फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढलं गेलं. माझ्या घरासमोर छावणीसारखी स्थिती होती. माझ्या नातेवाईकांना सुद्धा नोटीस देण्याचे प्रकार सुरू आहेत. हे राजकीय सोडाचं राजकारण आहे. पोलिसांवर दबाव आणून एखाद्या विरोधकांच्या घराची अशी झडती घेतली जात असेल तर हे लोकशाहीला घातक आहे. आमदारांनी माझ्या घरी 100 पोलीस पाठवून माझ्या घराची चेकिंग केली. राज्यामध्ये सत्तांतर झालं त्यावेळी संतोष बांगर यांनी 50 कोटी रुपये घेतल्याचा थेट आरोप आमदार मुटकुळे यांनी केला होता. त्यानंतर बांगर यांनी आपल्या घराच्या पोलिसांसाठी मुटकुळे यांना जबाबदार धरलं. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार मुटकुळे यांनी सांगितलं की बांगर यांच्यावरती 2012-13 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. हिंगोली जिल्हा न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी बांगर यांना जिल्ह्यातून हद्दपार सुद्धा केलं होतं. बांगर यांच्यावर असे अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्या घराची झडती घेतली गेली असेल असं मुटकुळे म्हणाले होते. आता हिंगोलीमध्ये संतोष बांगर असतील किंवा सांगोल्यात शहाजीबापू पाटील, तिथं मुख्यमंत्र्यांची सभा होते. त्याच्या आगेमागे छापे पडतात आणि हे दोन्ही नेते असतात शिंदेच्या शिवसेनेचे. त्यामुळे शिंदेच्या आमदारांना ट्रॅप करण्यासाठी हे सगळं सुरू आहे का हा प्रश्न आता विचारला जातोय. कारण शिवसेनेविरुद्ध भाजप हा वाद सध्या राज्यामध्ये चर्चेत आहे. कणकवली आणि मालवणमध्ये निलेश राणे यांनी भाजपला घेतल्यामुळे आणि त्यातही रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावर रेड टाकत स्टिंग ऑपरेशन केल्यामुळे हा वाद आणखीन चिघळलाय. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या माध्यमातून हे छापे टाकण्याचा प्रकार घडवला जातोय अशा चर्चाही आता सुरू झाल्यात. हिंगोली नगर परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढतायत. या निवडणुकीमध्ये बांगर आणि तानाजी मुटकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय, तर सांगोलामध्ये भाजप शेकापच्या विरोधामध्ये. शहाजीबापू पाटील म्हणाले, दोन्ही ठिकाणच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपच्या विरोधामध्ये उघडपणे आक्रमक भूमिका घेऊन या पक्षाला शिंगावर घेतले. त्यामुळे शिंदेसेनेच्या या आजी माजी आमदारांना ट्रॅप करण्याचं कारस्थान सुरू झाल्याचं बोललं जाते.
या सगळ्या कारवायांच्या मागे गृहविभागाचा हात असल्याची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे संतोष बांगर हे सत्ताधारी शिंदे सेनेचे आमदार आहेत. आमदाराच्या घरावर पोलीस भल्या पहाटे छापा टाकतात, त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आदेश असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही असं आता बोललं जातंय. हे शहाजी बापू यांच्या बाबतीत शहाजी बापू हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. ते माजी आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या कार्यालयावर छापे पडल्यामुळे संशय येते. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांना सुद्धा शहाजी बापू बोलले आणि त्यांच्या कार्यालयावर छापे पडले, त्यामुळे ही कारवाई शंका घेण्यासारखी आहे असं म्हटलं आहे. विरोधकांनीही या कारवाईमागे भाजपला जबाबदार धरत भाजपवर टीका केली. आता या सगळ्या रड्यावरती बोलताना शहाजी बापू म्हणाले की काल सांगोलामध्ये आमची ऐतिहासिक सभा पार पडली. त्यानंतर रात्री उशिरा सिव्हिल ड्रेसवरती 5 ते 6 जण ऑफिसमध्ये आले. त्यांनी मला बसवून ठेवलं आणि पैशांची पाहणी करायची म्हणून सांगितलं. मला नंतर कळलं की माझ्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरावरही अशाच पद्धतीने छापे पडले आहेत. माजी आमदार दीपक आब्बा सावंत यांनी विषयांतर करून ही कारवाई केली, पण शहाजी बापू आले कारवाईला घाबरणार नाही. या कारवाईमागे मुख्यमंत्री असावेत का असा प्रश्न विचारल्यावर ते यामागे देवेंद्र फडणवीस नाहीयेत असं शहाजी बापू यांनी स्पष्ट केले. आता या छापेमारीवरून आरोप व्हायला लागल्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्याला या अफेअरची कल्पना नाही असं सांगून ते म्हणाले की कोण सत्तेत असेल किंवा सत्तेबाहेर असेल यावरून हे ठरत नसते. समजा एखादी तक्रार आली, अगदी आमच्याही कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये तक्रार आली तरी त्या ठिकाणी चौकशी होत असते. अनेक वेळा माझी सुद्धा गाडी तपासली जाते. यामध्ये सत्ताधारी विरोधक अशा कोणत्याही गोष्टी नसतात. व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या छापेमारीला सिरियसली घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. पण असं असलं तरी संतोष बांगर असोत किंवा शहाजी बापू पाटील, शिंदे सेनेच्या 2 नेत्यांवर छापे पडण्याच्या टायमिंगमुळे संशयाची सुई भाजपकडे जाते एवढं नक्की. तर सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयासोबतच भाजप, शेकाप, सांगोला शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावरती छापे टाकण्यात आल्याच्या बातम्या समोर येत असल्या तरी आधी कल्याण डोंबिवलीमध्ये झालेले पक्षप्रवेश, रवींद्र चव्हाणांनी 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवण्याचं विधान, निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन केले, या सगळ्या घटना बघितल्या की मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत शिंदेंच्या आमदारांवरती ट्रॅप लावणं सुरू झाल्याचं दिसून येतंय. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? शिंदेंच्या आमदारांवर खरंच ट्रॅप लावले जात आहेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.